करू रे सगळं अक्षय? कारण तू यार ते फेस करू शकतेस एकटीने. तू विसरलीस का तू कोण आहे यार? तू अमृता प्रभुणे आहेस यार. तू या आधी पण असे कितीतरी मॅटर्स सगळे सॉल्व्ह केलेत एकटीने आणि तू करू शकतेस. तूच विचार कर लॉजिकली. ज्या नोकरीसाठी तू सॅक्रिफाईस केलं तुझं करिअर आणि ती मला मिळवून दिली, ती नोकरी या छोट्याशा घरगुती प्रॉब्लेममुळे मी जाऊ द्यायची हातातून? पटतंय तुला? अशी आहेस तू? मला माहिती, मला विश्वास आहे तुझ्यावर. तू असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील आणि मी आहे तुझ्या बरोबर. फोनवर का असेना मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. डोंट वरी अबाउट इट. माझ्यावरचा प्रॉब्लेम इथे आल्यावर मी फेस करेन, पण तू काही काळजी करू नकोस. माझा मॉरल सपोर्ट, माझ्या सदिच्छा तुझ्या पाठीशी काय पण आता जर मी गेलो नाही ना तर खरंच नोकरीच दिली यार. अगं मी आजच सांगितलं किऊला की अमृता बघ किती सॉर्टेड आहे, शांतपणे निर्णय घेते, तिला प्रॅक्टिकली कसं वागावं हे कळतं, स्मार्ट आहे ती, इंटेलिजंट आहे, तिला एक फोकस आणि व्ह्यू या गोष्टींचं महत्व आहे. मग तू करू शकतेस खरंच. बॅग वरून उठलीस तर सामान भरता येईल बॅग मध्ये. तिथले जरा कपडे काढ ते. अरे प्लीज प्लीज भर तुझी तू, मी नाही का. कपडे तर काढून दे यार, ते सगळे रात्रीचे कपडे न्यायच्यात. खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. शर्मिष्ठा मला माहिती आहे आज वसुधा काकू आणि माई त्या मुलाकडे जाणार आहेत. हे जेव्हापासून कळलंय ना शर्मिष्ठा, खूप टेन्शन आलंय मला. मला पण अमृता, रात्रीपासून खूप तळमळतय मी. आणि ते सगळं खरं सांगतील ग माईंना बघून. कारण त्या मुलाला तू आवडली होतीस. त्यांची कुठलीही चूक नसताना उगाच त्यांच्यावरती वाईटपणा आलाय. माईंना बघून ते नक्की माझं नाव घेणार. आय नो, पण हे बघ अमृता, काही झालं तरी तुझं नाव मी याच्यात येऊ देणार नाही. घेईन मी काळजी, डोंट वरी. अमृता, मला हे असं काही म्हणायचंच नव्हतं. मला म्हणायचं होतं काही झालं तरी तू हे एकटीने अंगावर घ्यायचं नाहीये. शर्मिष्ठा, हो अमृता, कारण हे सगळं माझ्यामुळे झालं. माझी तर हिम्मत पण नव्हती घरच्यांसमोर बोलायची, पण अमृता तू परक्यांसमोर बोलायचं धाडस केलंय. कोणासाठी? फक्त माझ्यासाठी. मी तुला एकटीला हे सगळं अंगावर घेऊ देणार नाहीये. मी तुला आणि अक्षयला सांगितलं होतं ना, अक्षय इथे नाहीये पण मी आहे इथे तुझ्या सोबत. किती लवकर आपण अंदाज मानतो ना आपल्याच माणसांबद्दल. अगं मला वाटलेलं की तू म्हणशील माझं नाव नको यायला देऊ अमृता, आपल्यावर संकट नक्कीच कोसळणार आहे. पण तू माझ्या बरोबर आहेस. हे फिलिंग खूप ग्रेट आहे शर्मिष्ठा. थँक्यू.